स्कूल टाइमला सगळ्यात जास्त डब्यात काय बनवून देत होती तू मला? डब्यात तुला हे आपलं काम ते भेंडी खाय पहिलं. भेंडी खातच नव्हतं. सांग, मी शाळेत जायला लेट करत होतो का नाही करत होतो? करत होता ना, कधी कधी करेस लेट. काहून लेट होत होतं तू सांगू शकते? काहून लेट होता म्हणजे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, लाईट गेली, माहीत नाही खूप दिवसापासून नाही का लाईट खूप जाणं येणं करून राहिलेली आहे. असं वाटतं गावखेड्यात राहून राहिलं आहे का काय. कंप्लेंट करायला गेला आता तिथे जावं लागेल MSCB मध्ये, त्याच्याशिवाय काही होणार नाही. आवाज उठाना पडेगा. चूप राहून काहीच नाही होत गाईज, बोलावं लागते आपल्याला, जावं लागेल. आणखी हे काय नाटक लावून राहिलं, लाईट जाते येते, याच्याने कसं आहे आपले काही इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स पण खराब होऊ शकते. आणि आमच्या फ्रीजला तसंच झालं होतं, जाऊन बोला लागेल आता. बघा गाईज, एकदम म्हणजे काही मिनिटातच, म्हणजे 1 मिनिटातच पुन्हा लाईट येऊन गेलेली आहे. ह्याशी जाणे येणं चांगली गोष्ट नाही, कारण की इलेक्ट्रिकल प्रोडक्टवर इफेक्ट पडतं, जसं काय मी तुम्हाला सांगितलं. आता मी रिदातला घ्यायला चाललो आहे, अमृताला घेऊन आलो. रिदातला सोडून पण दिलं होतं डान्स क्लासला, आता घेऊन येतो. मी आपला जास्त करून ब्लॉग संध्याकाळचाच राहते, कारण की तेव्हाच पूर्ण परिवार घरी असते आणि पूर्ण परिवारासोबत ब्लॉग काढायला मजा येते. एकटं काय ब्लॉग काढणार आहे. तर चला मी पहिले घेऊन येतो रिदातला डान्स क्लासवरून. आज रिदात आलाय आपला डान्स क्लासमधून, आणि आज कुठलं तरी नवीन गाणं शिकवलं म्हणते. कुठलं रे रिदात? डोसा, इडली, सांबार, चटणी. गाईज, आज चतुर्थी होती तर रिदातनी आता पाया पडले छान. आरती झाली, निम्मी झालो लेट म्हणून आता बराबर आरती झाल्यानंतर मी पोहोचलो. माझ्या नशिबात कापूर होतं म्हणून आता रिदात नाही का पेढे वाटून राहिला सगळ्यांना, म्हणजे मोदक, पेढ्याचे मोदक बनवलेले. गाईज, आता रिदाची आणि रिदाच्या मम्मीचं भांडण चालू आहे. आता त्याचं रिॲक्शन गाईज, त्याचं रिॲक्शन पाहतो. काहीच, आता मी आहो आईबाबाच्या रूम मध्ये, आणि कशाला आलो असं इथे, तर मला थोडंसं नाही का विचारायचं होतं आईबाबांना. आता माझी एज जवळपास 37 आहे. आता यांच्या किती लक्षात आहे माझं लहानपणाच्या, नाही की मी यांच्यासोबत क्वेश्चन आन्सरिंग करणार आहोत, क्विज खेळतो माझ्याबद्दलचा. तर किती नॉलेज आहे बघू यांना माझ्याबद्दल. आता आधीचं लक्षात आहे का नाही. आता मागच्या एक ब्लॉगमध्ये मी तर माझ्या लहानपणीच्या गोष्टी आईने सांगितल्या आहे, थोडंफार तर आईच्या लक्षात आहे, पण बाबाच्या लक्षात किती आहे तर बघू आता. त्यामुळे बाबासोबत क्विज खेळून राहिलो आहे पहिले आपण. आता आपण बाबासोबत क्विज खेळू, बघू किती लक्षात आहे माझ्या बाबाला माझ्याबद्दल. कारण की अकोल्यातल्या गोष्टी खूप कमी लक्षात आहे, कारण की ते घरी दिसतच नव्हते, नुसते ऑफिसमध्ये राहत होते आहे ना. काही दिसतच नव्हते, म्हणजे मला दिसत होते फक्त, बाकी सगळ्यांना दिसत नव्हते. कारण की मी सकाळी उठत होतो, माझी आंघोळ वगैरे करून देत होते. शाळेत नेलं होतं ना तुम्ही, पण दिसत नव्हते, बहुत कमी दिसत होते. तर चला आता मी नाही का काही क्वेश्चन्स विचारतो बाबाला, तर पाहू बाबा उत्तर देऊ शकते का नाही. तर बाबा, मी अकोल्याला राहत होतो, अकोल्याला शिकत होतो है ना. माझ्या शाळेचं नाव काय आहे अकोल्यातल्या? संस्कार पूर्ण सांगा. कॉन्व्हेंट स्कूल. हा, म्हणजे अकोला. आता म्हणजे ऍड्रेस वगैरे बरोबर सांगितलं, आणि स्कूलचं नाव पण थोडं बहुत बरोबर सांगितलं, तर आपण याला करेक्ट पकडू. ऍक्च्युली स्कूलचं नाव होतं संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट. हा, निमवाडीला होतं. प्रश्न, मी त्या स्कूलमध्ये कितवीपर्यंत शिकलो? KG2 पर्यंत. हा, नाही सांगा, तुमचं सांगा, तू आई नाही सांगणार. नाही, तू इथे मला लक्षात नाही. हा, आता हे लक्षात नाही आहे बाबाच्या. तर गाईज, मी तिथे शिकलो 4th पर्यंत आहे ना. मग इथे ऍडमिशन तुम्हीच तर करून दिली होती. हा, तर गाईज, आता हा प्रश्न आहे, पण हा प्रश्न माझ्यासाठी नाही आहे, म्हणजे माझ्या याचा नाही आहे. पण आता आम्ही 2 भाऊ 2 बहिणी आहोत. तर तुमच्या मुली कोणत्या शाळेत शिकल्या बाबा? शाळेचं नाव सांगा. मनीषा, ते आपले सिव्हिल लाईनचे कोणते नाव आहे? आईला नाही विचारायचं आहे,
आईला तर माहितच नाही. माझ्या लक्षात नाही. सिटीत होती ते सिटीतच होती. पोलीस स्टेशन. बरं जाऊ द्या, क्वेश्चन चेंज करू. मंगे दादा कोणत्या स्कूलमध्ये शिकवतो शाळेत? ते रामदास पेठ मध्ये होता. ते कोणती शाळा आहे? नाही आहे लक्षात. माझ्या लक्षात मला वाटते ते न्यू इंग्लिश म्हणून स्कूलचं नाव होतं माझ्या भावाच्या याचं. रामदास आणि दोन्ही ताई शिकवत होत्या. एक वुमन्स स्कूल होती, मुलींची मुलीचीच स्कूल होती. मुलींची होती, पण शाळा. नाव मलाही लक्षात नाहीये ते. पण दादाचं माहिती आहे मला, कारण की त्याच्या स्कूलमध्ये आम्ही गेलो होतो एक वेळा. त्यांनी नाटक केलं होतं, पोलीसवाला बनला होता. हा. तर ते माझ्या लक्षात आहे. आता जवळपास आपले किती क्वेश्चन झाले गाईस? 3 क्वेश्चन झाले. झाले. 3 मधून बाबाने एकाच उत्तर दिलं, उत्तर दिलं. 2 याचं नाही दिलं. बाबा आता सांगा मला, आता हे तर माहितच असेल, बहुत इझी क्वेश्चन विचारतो तुम्हाला, बहुत इझी क्वेश्चन सांग. हा. माझा जन्म कोणत्या सिटीमध्ये झाला आणि कोणत्या दवाखान्यात झाला ते सांगा. अमरावतीला आराध्य हॉस्पिटल. हा, हे माहिती आहे बाबा. त्या टाइमला बाबा अमरावतीलाच होते माझे. तुम्ही एमटी सेक्शनलाच होते का एसआरपी ला होते? एमटी सेक्शन एसआरपीएफच्या एमटी सेक्शनला होता, म्हणजे पोलीसमध्येच होते ना. आम्ही 500 क्वार्टरला राहत होतो. जे अमरावतीचे व्ह्युअर्स बघत असेल त्यांना माहिती आहे 500 क्वार्टर काय आहे, कॅम्प काय आहे, वडाडी काय आहे, बुच्ची टोकडी काय आहे, हे सगळ्यांना माहिती असेल ते. क्वार्टर नंबर 67 त्या एरियातच पहिले आम्ही बिच्चू टेकडीला राहत होतो बाबा. आपण किराया है ना? नाही बिच्चू टेकडी. हो, बिच्चू टेकडीलाच किराणा राहत होतो. इंगोलीच्या आहेत. हा, इंगोलीकडे राहत होतो. मग आम्ही 500 क्वार्टरला इंगोलीच्या गेलो. आहेत ना? तर असं आहे ते. आता 4 क्वेश्चन्स झालेले आहे. आता 5वा क्वेश्चन विचारू बाबाला. आता 5th क्वेश्चन. आता 5th क्वेश्चन कोणता? तर हा पण म्हणजे एज्युकेशन रिलेटेडच आहे, कारण की सगळ्यात जास्त बाबा माझ्या, मला वाटते 10वी नंतर सगळ्यात जास्त एज्युकेशनमध्ये माझ्या याच्यात बाबा इन्व्हॉल्व होते. तर त्यांना माहिती असायला पाहिजे. तर बाबा मी MBA केलं. तुम्ही कोणत्या शहरातून केलं आणि कोणत्या कॉलेजमधून केलं ते सांगा. पुण्या शहरमधून. आणि ते पाटील नाही MBA स्कूल. नाही. काय त्याला थोडंसं मी हिंट देतो. ते म्हणजे थोडंसं त्याच्यात पवारचे स्टेक होते त्या कॉलेजमध्ये. पवार. शरद पवारचे स्टेक होते. आणि ते एका किल्ल्यावर नाव आहे त्या कॉलेजचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला जिथं आहे ना, त्या ठिकाणी त्या किल्ल्याचं नाव पण ते नाही का म्हणते, त्या नावावर ते कॉलेजचं नाव आहे. नाही लक्षात. तर ते कॉलेज आहे सिंहगड कॉलेज. गाईज मी सिंहगड कॉलेज एकच उत्तर दिलं गाईज. नाही, एक नाही, 2 उत्तर दिले ना. चांगले. हा, एक माझं जन्माचं आणि एक माझ्या भावाचं नाही दिलं का. हे माझ्या शिक्षणाचं इथं अकोल्यातलं. तर साहेब आहे गाईज. असं म्हणजे आता बाबाला जेवढं लक्षात नाही आहे, पण तरी ट्राय केलं बाबांनी. 2 आन्सर दिले 5 आउट ऑफ. तर आईला विचारायला गेलं तर आईला का प्रश्न विचारू, कारण की आईला मला वाटते बहुत सारे माहिती पण आहे आणि बहुत सारे नाही पण माहिती आहे. पण असे एकदम हार्ड क्वेश्चन नाही विचारू. थोडी इझी ती जी आईला माहिती आहे तशी आपण थोडंसं ट्राय करून बघू आईसोबत. मग मा सांग, मला सगळ्यात जास्त आवडती भाजी म्हणजे मी का खात होतो सगळ्यात जास्त जेवणामध्ये आवडतं माझं, म्हणजे मी स्कूल टाइमला सगळ्यात जास्त डब्यात काय बनवून देत होती तू मला? डब्यात तुला हे आपलं काम ते भेंडी खाय पहिलं. भेंडी खातच नव्हतं. रॉंग आन्सर. नाही, डबल नाही. शांत होतं का? आलूची भाजी, नाही तर काय म्हणते बा त्याला, वड्याची भाजी. चला मग आता नाही का आईचं उत्तर बरोबर आहे चूक हे सांगतो मी. ऍक्च्युली मी आलूची भाजी वगैरे खात होतो, वड्याची भाजी खात होतो, पण सगळ्यात जास्त मी खात होतो ना तर नाही का आई मला तव्यावर नाही का वरण बनवून देत होती. नाही, भेंडी म्हटलं होतं. काय जाता आपण करू दुसरा क्वेश्चन. टाइम मला सांग, मी शाळेत जायला लेट करत होतो का नाही करत होतो? करत होता ना, कधी कधी करेस लेट. काहून लेट होत होतं तू सांगू शकते? काहून लेट होता म्हणजे
नाही तसं नाही गाईस, हे नाही मी सांगायचं. जेवण केल्यानंतर नाही का माझं थोडंसं प्रेशर येत होतं मला, संडास. तर मग मी तिथं टाइमपास माझा जास्त होत होता. अरे ते माहिती एक दोन वेळा माझी बस पण नाही का सुटली होती, मग मला बाबांनी सोडून दिलं होतं एक दोन वेळा, असं झालंय. काही आईचे 2 उत्तर नाही झाले, 2 मधून 0. आता तिसरा प्रश्न. आई, आपण चंद्रपूरला आल्याबरोबर क्वार्टरमध्ये राहिलो की किरायना राहिलो? किराया कोणाकडे राहिलो? वडसकर. कोण? मेघश्याम वडसकर. हा, ते मेघश्याम गोडसकर म्हणजे आईचा भाऊच होते. तर 3 क्वेश्चन झालेले आहेत. फोर्थ क्वेश्चन, आपलं क्वार्टर कोणत्या नंबरचं होतं, मोठं वालं? 10/3. अरे तुमको नहीं पूछ रहे ना हम पप्पा. क्वेश्चन कॅन्सल. आता आपण दुसरा क्वेश्चन विचारू गाईज. मंगे दादा कोणत्या शाळेत शिकत होता चंद्रपूरला? भवानीबाई मध्ये. अरे वा 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 वा, क्या बात आहे. भवानीबाईमध्ये. हो, बरोबर आहे. हा उत्तर एकदम परफेक्ट दिला. म्हणजे 3 झाले ना? नाही, त्याने शाळेत रिझल्ट लागला का पास झाला, हा. चपला बार फेक फाक करून घरात शिरे. तर म्हणजे मला वाटते 4 क्वेश्चन मधून नाही 3 क्वेश्चन मधून आईने एक आन्सर दिलं, 2 नाही दिले. आता 4था क्वेश्चन विचारू आपण, कारण की तो एक कॅन्सल झाला होता, म्हणून आता आपण 4था क्वेश्चन पुन्हा आईला विचारू. हा, ते जाऊ दे आता, शिकली कोण फकली कोण. आता 4था प्रश्न, माझ्या चंद्रपूरच्या शाळेचं नाव सांग, मी जे शाळेत शिकलो, तुला माहिती आहे? हे इकडे येण्याच्या हा, हा. शाळा म्हणते तो. हा. आपण जेवण विद्यानिकेतन. अरे क्या बात आहे. क्या बात आहे. मस्त आलं हे आलं. 4 झाला, आता 5वा. आता बघू. आईनं म्हणजे मला वाटतं 2 उत्तर दिले, म्हणजे आता टाय झालाय, म्हणजे आईनी आणि बाबांना सारखे झालेले आहे. आता 2 उत्तर दिले. आता 5वा प्रश्नाचं उत्तर आई देऊ शकते का बघू. ह्या माझ्यावर पण नाही प्रश्न, बाकी मंगे दादा हिच्यावर पण नाही, मनशाताईवर पण नाही. हा आता प्रश्न जो आहे ना, तो तू त्याला बहुत चांगल्याने ओळखते. तुझा नातू रिदार्थ कोणत्या शाळेत शिकते? काय म्हण तेव्हा तोच आला भाऊ, काहीच तोच आला आता. काय त्याची शाळा आहे ते काय म्हणते हो त्याले, बरोबर म्हटलं तू. काय कारणे. कॅरमल शाळा. हा, कार्मेलकडे येत होतं, पण म्हणजे उच्चार नाही येत आईला माझ्या, हा. थोडंसं म्हणजे त्या इंग्लिश उच्चार येत नाही, पण माहित आहे त्याला. म्हणजे आजच्या क्विज कॉम्पिटिशनचे विनर आहे माझी मम्मी. आईनी एवढे छान उत्तर दिले. बदमाशपणा करत हा, आता रिदार्थ आला. काय करत होता रिदार्थ तू? अभ्यास. गुड बॉय गाईज. बघा, पाठांतर केलं? तो म्हणजे मोबाईल मध्ये इंटरेस्ट नाही आहे सध्या. आता त्याला अभ्यासमध्ये इंटरेस्ट आहे, कारण की त्याला नाही का आता स्कूल क्लासचं काय बनायचं आहे, बेस्ट डिसिप्लिन बॉय म्हणून बनायचं आहे ना रिदार्थ. व्हेरी गुड. काही जसं होतं आमचं क्विज कॉम्पिटिशन. तुम्हाला कसं वाटलं सांगाल नक्की कमेंटनी आणि लाईकनी, सबस्क्राईबनी, जसं तुम्हाला वाटते तसं. पण रिॲक्ट करा गाईज. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तेव्हा जाऊन तुम्हाला समजणार की ब्लॉग मध्ये काय आहे. आणि जनरली, एक मिनिट बेटा, जनरली आमचा ब्लॉग नाही का पूर्ण ब्लॉग जो बनतो ना, तो संध्याकाळी आणि रात्रीच बनते. त्याच्या मागचं रिझन तुम्हाला मी आधी सांगितलं, आताही सांगतो. कारण की तेव्हाच आमची पूर्ण फॅमिली असते, म्हणजे बाबाई असते, आई असते, अमृता असते, रिदार्थ असते, मी असतो. तेव्हाच ब्लॉग बनवता येईल ना. नाही तर असा ब्लॉग बनवून काय करू, 2-3 मध्ये मजा नाही येत, कारण की सगळे आपल्या कामात राहते, सगळे बिझी राहते. तेवढा माइंडसेट नाही राहत की त्या ब्लॉग मध्ये इंटरेस्ट घेऊन बघणार, म्हणून मग तुम्हालाही मजा नाही येणार. म्हणून आम्ही आमचा ब्लॉग जास्त करून नाही का संध्याकाळ आणि रात्रीचा टाइम राहते, है ना. सही बात आहे. तू मी ट्युशनला बरोबर जाईल. मला तर राघवाची मम्मीची जळवत पण पाठ करायला सगळं आलं. अच्छा, तू आपलं स्टडी बद्दल सांगत आहे का? तर मग असं सांग ना स्टार्टिंग सगळ्यांना, मग कसं समजणार आहे? स्टडी करताना मी सगळं अभ्यास केला म्हणून. स्टडी करताना सगळं अभ्यास हा ठीक आहे. आता ते सांगितलं तू. आता मी त्याला सांगितलं ना, तर तो पुन्हा रिपीट करीन गाईज. असं आहे मी त्याचं. ट्युशनला जायच्या वेळेस काही रडणार नाही. हा, कोणा ट्युशनला रडते का गाईजला सांग बरं आई. हो ना, खूप रडते. हा, नाही रडणार आता उद्यापासून, है ना. रडणार है ना रिदा. आजी नेऊन दे, पप्पा नेऊन द्या, बस. रडशील का? चालला. रडशील का रे? नाही ना. मोठा झाला आता, आजच्या आज मोठा झाला. अरे
आजचा ब्लॉग आता आम्ही एंड करून राहिलो आईच्या रूम मध्ये. आणि तुम्हाला आमचं क्विज कॉम्पिटिशन आवडलं असेल नक्की 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 कमेंट करून सांगा. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. होप यू लाईक कवर. ब्लॉग पसंत आलं असेल तर लाईक करा, चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असं व्हिडिओ हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाबा बाय.